तर आपण 6 संख्या गट आपण शिकलो. आता आपण 7व्या संख्या गटाकडे आपण जाऊया. 7व्या संख्या गटाचं नाव आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्या n अक्षराने सिंबॉलिक केल्या जातात, n अक्षराने दाखवल्या जातात. आता नॅचरल संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या संख्या 1 पासून सुरुवात होते, ज्या संख्या 1 पासून सुरुवात होते अनंतापर्यंत असणाऱ्या सर्व धन संख्यांना म्हणजे पॉझिटिव्ह नंबरला, ज्या 1 पासून सुरू होते अनंतापर्यंत असतात म्हणजे अनकाउंटेबल असतात, अशा असणाऱ्या सर्व पॉझिटिव्ह नंबरला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, 1 2 3 4 अशा इन्फानाइट सर्व पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि ते 1 पासून सुरुवात झालेले आहेत. त्यानंतर जो संख्या गट जो आहे तो आहे होल नंबर. त्याला मराठीमध्ये पूर्ण संख्या असं म्हटलं जातं आणि W या असणाऱ्या सिंबॉलने त्याला सिंबॉलिक केलं जातं. आता या दोन्ही मध्ये काय फरक आहे, तर या संख्या गट जो आहे तो 1 पासून सुरुवात झाली आणि हा जो संख्या गट आहे हा 0 पासून सुरुवात होते. नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होते आणि होल नंबर जे ते 0 पासून सुरुवात होते. एवढाच फरक आहे दोन्ही मध्ये. दोन्ही असणारे संख्या गट हे पॉझिटिव्ह नंबरचे असतात. एक्झाम्पल 0 1 2 3 4 5 असे इन्फानाइट सर्व असणारे पॉझिटिव्ह नंबर्स हे होल नंबर मध्ये येतात. सुरुवात फक्त लक्षात ठेवा, नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, होल नंबर हे 0 पासून सुरू होतात. त्यानंतर जो 9वा संख्या गट जो आहे त्याला म्हटलं जातं इंटिजर, पूर्णांक संख्या. आणि हा जो संख्या गट आहे हा Z अक्षराने सिंबॉलिक केला जातो. या संख्या गटामध्ये सर्व पॉझिटिव्ह नंबर, सर्व निगेटिव्ह नंबर आणि 0 या सर्वांचा मिळून हा संख्या गट आहे. मीन्स 0च्या उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर अनकाउंटेबल, 0च्या डावीकडे निगेटिव्ह नंबर अनकाउंटेबल, अशा मिळून सर्व असणाऱ्या संख्यांना काय म्हटलं जातं, तर इंटिजर म्हटलं जातं किंवा पूर्णांक संख्या असं यांना म्हटलं जातं. तर बघा हा संख्या गट कसा आहे, तर इथे तुम्हाला 0 दिसतोय. 0च्या उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर इन्फानाइट, 0च्या डावीकडे निगेटिव्ह नंबर इन्फानाइट अनकाउंटेबल. तर या सर्व असणाऱ्या संख्या गटाला म्हटलं जातं पूर्णांक संख्या. त्याच्यानंतरचा जो संख्या गट जो आहे तो आहे रिअल नंबर. रिअल नंबर मराठीमध्ये त्याला वास्तव संख्या असं म्हणतात. वास्तव म्हणजे जे वास्तवात आहे अशा संख्या गट की जे आपल्याला दिसतात, ज्यांना आपण पाहू शकतो, ज्या आपल्याला जाणवतात, अशा असणाऱ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याला वास्तव असं म्हटलं जातं. तर रिअल नंबर हा R या अक्षराने सिंबॉलिक केला जातो. हे सिंबॉल पण खूप महत्वाचे आहेत, कारण 9th मध्ये ज्या वेळेला तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये सिंबॉलच यूज केले जातात. पूर्ण रिअल नंबर, नॅचरल नंबर असे शब्द वापरले जात नाहीत आणि त्यामुळे सिंबॉल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर रिअल नंबर याचा अर्थ जे वरचे सर्व जे 9 गट आहेत हे सर्व 9 गट जे आहेत ते रिअल नंबर मध्ये येतात. तर रिअल नंबर म्हणजे हे सर्व गट असं थोडक्यात तुम्ही गृहीत धरायला काय हरकत नाही. तर या सर्व असणाऱ्या 9 गटांचा मिळून जो गट तयार होतो तो म्हणजे रिअल नंबर, वास्तव संख्या. या सर्व असणाऱ्या वरचे जे आहेत त्या सर्व वास्तव संख्या आहेत. तर ह्या संख्या गट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण हे संख्या गट जर तुमच्या लक्षात जर राहिले, ते तुम्ही नीट समजून घेतले, त्यांना तुम्ही आधीमध्ये बघितलं किंवा पाठांतर जर तुम्ही जर केले तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं सोपं जाईल, चांगले मार्क्स मिळतील. चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्या संख्या गटाची खूप गरज असते. 9th मध्ये तुम्हाला सेट असेल, सेट नावाचा लेसन असेल, रिअल नंबर असेल, याच्यामध्ये तुम्हाला या संख्या गटाचा मोठ्या प्रमाणात वापर तुम्हाला करायचा आहे. बऱ्याच मुलांना हे लेसन जे आहेत हे अवघड जातात. ते जर तुम्हाला असं वाटत असेल की ते लेसन आपल्याला सोपे जावेत तर हे संख्या गट आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्याच्या अगोदर तुम्ही नक्कीच हे पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे. तर हे पाठांतर करा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. तुमच्या असणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू.